सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी अतिशय मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमाच्या साठी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे पराडकर पती-पत्नी, ज्यांच्या भरीव देणगीतून संगणक कक्षाचं नूतनीकरणाचा उद्घाटनाचा कार्यक्रम थोड्याच वेळात संपन्न होणार आहे, अशा आपल्या शाळेचे हितचिंतक असणारे श्री गिरीश समुद्र, आपल्या शाळा समितीचे माननीय अध्यक्ष देवदत्त भिशीकर, सदस्य डॉक्टर रविकांत झिरमिटे, सर्व विभागांच्या मुख्याध्यापिका, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालकवर्ग, माजी विद्यार्थीगण आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये विचारांची गर्दी होते, भावना उसळतात आणि त्या भावना कवीच्या ओठातून शब्दरूपांनी बाहेर पडतात। मेघ वितळले, गगन निवळले, क्षितिजावरती नवरंग उसळले, शतकानंतर आज पहिली रम्य पहाट, असं कविवर्य वसंत बापटांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या पहाटेचं वर्णन केलं। ही पहाट उजाडण्यासाठी म्हणून ज्यांनी आपल्या आयुष्याचा होम केला, सर्वस्वाची राख रांगोळी केली, घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं, अनंत हाल अपेष्टा वाहिल्या, अशा लोकांच्या यादीची गणती आपल्याला करता येणार नाही, त्यांची नावं देखील आपल्याला माहिती नाहीत, परंतु आजच्या दिवशी आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्या सर्वांच्या विषयी अत्यंत कृतज्ञतेची भावना अतिशय स्वाभाविकपणे दाटून येते। त्या सगळ्यांच्या कष्टांना आपण मनोमन अभिवादन करतो आणि निश्चय करतो की ज्याच्यासाठी आपण हे स्वातंत्र्य मिळवून आम्हाला दिलं, त्या स्वातंत्र्याचं खऱ्या अर्थानं स्वतंत्रामध्ये परिवर्तन करण्यासाठी म्हणून आम्ही प्रतिबद्ध होऊयात, आम्ही कटिबद्ध होऊयात, असा संकल्प आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो। या मालिकेमध्ये ज्यांची नावं ठळकपणे सामोरी येतात अशांची नावं उच्चारली गेली। या शाळेतल्या चिमुरड्यांनी अतिशय छान भाषणं केली आणि माझ्या मनात असं येऊन गेलं की मी भाषण करण्याची आवश्यकता नाही, मला जे काही सांगायचं ते सगळं या लोकांनी सांगितलं। परंतु इतिहासाच्या कालपटलावरती अशी अनेक नावं होऊन गेली की ती नावं दुर्दैवानं आज आमच्या समाजाला माहिती नाही। मध्य प्रदेशामधल्या एका छोट्या गावाचं नाव, त्या गावाचं नाव पंधाना, त्या ठिकाणी जे ब्रिटिश काळातले सरकारी अधिकारी होते, ब्रिटिश इन्स्पेक्टर होते, त्यांनी त्या भागात घाटाखेडी नावाचं एक संस्थान होतं। त्या संस्थानाचे त्यावेळेचे राजेसाहेब होते, त्यांचं नाव होतं तख्त सिंग। मी गोष्ट सांगतोय ती आपल्या संस्थेचे संस्थापक असणारे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या चरित्रातल्या काळातली ही घटना साधारणपणे 1870, 72, 75, 1880 या काळात केव्हा तरी घडली। आणि त्या पंधाना पोलीस स्टेशनच्या मुख्यानं त्या घाटाखेडी संस्थानाचे जे राजेसाहेब होते, तख्त सिंग असं त्यांचं नाव, त्यांना बोलवलं, त्यांना आपल्यासमोर बसवलं आणि त्यांना सांगितलं की महाराज, या देशावरती इंग्रजांचं राज्य आहे, इंग्रजांना तुम्ही मदत केली पाहिजे, पण आमच्या लक्षात असं आलं आहे की भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे या भागातले जे लोक आहेत त्यांना तुम्ही मदत करताय। आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव होतं तंट्या भिल्ल, तंट्या मामा या नावाने त्या सगळ्या जनजाती क्षेत्रामध्ये ते प्रसिद्ध होते। आणि त्या तंट्या मामाला तुम्ही मदत करताय, तुम्ही लक्षात ठेवा की भारतावरती राज्य ब्रिटिशांचं आहे आणि आजपासून तुम्ही अशा प्रकारची मदत करायचं थांबवा। मोठ्या माणसांचा अपमान केवळ शब्दांनी होतो का? त्या ब्रिटिश इन्स्पेक्टरनी त्या तख्तसिंगाला त्या पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवलं, कोणताही त्यांच्यावरती आरोप नाही, त्यांच्यावरती कुठलीही शिक्षा नाही, त्यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नाही, परंतु तासनतास त्यांना तिथं बसवून ठेवलं। आणि जसजशी बातमी ह्या आजूबाजूच्या सर्व क्षेत्रामध्ये पसरली तसं हजारोंच्या संख्येनं, शेकडोंच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्या सगळ्यांना वाटलं की आमच्या राजेसाहेबांचा अपमान म्हणजे आमचाच अपमान। काही वेळानंतर त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला कदाचित जाणीव झाली आणि त्यांनी त्या तख्तसिंगाला जायला सांगितलं। महाराजांनी जाताना कोणत्याही पद्धतीच्या शब्दाचा उच्चार केला नाही। काही दिवस गेले असतील, हा अधिकारी सकाळी सकाळी उठून, त्या काळात फार अशी आपल्या आजच्यासारखी व्यवस्था नव्हती, ते म्हणजे सलूनमध्ये जाऊन कटिंग करायची किंवा दाढी करायची, घरी येऊन ती दाढी करण्याची पद्धत होती। आणि ते साहेब सकाळी उठल्या उठल्या वाट पाहत होते की आज आपल्या दाढी करण्यासाठी म्हणून तो नाभिक केव्हा येतो म्हणून त्याची वाट पाहत होते। एक पोलीस शिपाई घेऊन आला, आता साहेबाचं काम म्हणजे पोलीस शिपाई घेऊन आला आणि त्याच्याबरोबर नेहमीचा जो नाभिक होता तो नव्हता, एक छोटासा बुटका 5-5.25 फूट उंचीचा, काळा सावळा असणारा, उभट चेहरा असणारा, ज्याचे कान लांब आहेत, असा एक नवीनच कारागीर त्यांना दिसला। काय रे, नेहमीचा माणूस कुठं गेला? साहेब, तो जरा गावाला गेलाय म्हणून आज ह्याला घेऊन आलो, असं त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि या साहेबांची दाढी सुरू झाली।
आणि दाढी सुरू झाल्यानंतर मग ते साहेब सांगायला लागले मी कसं केलं, मी काम कसं करतो वगैरे वगैरे सगळं सांगायला लागले. आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की मागच्याच आठवड्यात या राजेसाहेबांना मी बसवून ठेवलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आणि ते मदत करतात त्या तंट्याला काय त्याला मदत करतात, त्याच्याबद्दल मी त्याला बसवून ठेवलं. आणि असं म्हटलं मात्र त्या नाव्यानं आपला वस्तारा गालांच्या ऐवजी नाकावरती नेला आणि त्या नाकाचा शेंडाच उडवला. अरे तुम्ही आमच्या राजाचा अपमान करता, आमच्या देशाचा अपमान करता, तुमचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही. ह्याची जाणीव होण्यासाठी मी तंट्या भिल्ल स्वतः आलो आहे आणि तुमच्या नाकाचा शेंडा उडून आता इथे चाललो आहे. हिंमत असेल तर मला पकडून दाखवा. सर्व पोलीस आजूबाजूला असणारे लोक एकदम स्तब्ध झाले आणि तंट्या भिल्ल त्या ठिकाणून निघून गेले. त्यांच्या चरित्रामध्ये 11 वर्ष त्यांनी या ब्रिटिश सत्तेशी झुंज दिली. वासुदेव बळवंत फडके यांचं क्रांतिकारी 1870 ते त्या पुढच्या साधारणपणे 10 वर्षामध्ये आपल्याला सांगता येतं. तंट्या भिल्ल यांच्या जीवनामधली साधारणपणे हीच वर्ष येतात. साधारणपणे 1877 ते 1889 अशी 11-12 वर्षे ही त्यांच्या कार्यकाळातली आहेत. असे तंट्या भिल्लांसारखे अनेक जण आहेत. दुर्दैवानं आमच्या पिढीला त्यांची नावं माहिती नाही. त्यामुळे आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी स्मरण केलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांनी एक प्रयत्नांची आपण शपथ घेतली पाहिजे की अशा ज्यांनी म्हणून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केलेत अशा वीर स्त्री पुरुषांच्या त्यागाची बलिदानाची माहिती आमच्या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना होईल याच्यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत. आजचा दिवस अतिशय भाग्याचा आणि योगाचा आहे. ते म्हणजे योगीराज असं ज्यांचं वर्णन केलं अशा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मदिवसाचा हा दिवस आहे. भारताने जगाला नेहमीच विचार दिलेले आहेत आणि हे विचार देत असताना भारतातल्या विचाराची उंची जगामध्ये कुठल्याही देशामध्ये गाठली गेली असं काही मला म्हणता येत नाही. भारतानं असं सांगितलं, भारताचं जे तत्त्वज्ञान आहे तेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानामध्ये उतरल्याचं आपल्याला दिसतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातली एक ओवी अतिशय महत्त्वाची आहे. ते असं म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. ही जगातली सगळ्यात उत्तुंग कल्पना आहे असं मला वाटतं. जगामध्ये सर्व काळात सर्व ठिकाणी चांगली आणि वाईट माणसं होती, चांगल्या आणि वाईटामध्ये संघर्ष होता आणि वाईटांचा पराभव व्हावा, वाईटांना शिक्षा व्हावी याच्यासाठी जगाच्या सगळं कानाकोपऱ्यामध्ये प्रयत्न झालेले आहेत. परंतु ज्ञानेश्वर माऊलींचं वेगळेपण असं आहे की त्यांनी वाईट माणसं संपावीत अशी प्रार्थना केली नाही, तर वाईट माणसांच्या ठिकाणी असणारा वाईटपणा संपावा. जे खळांची व्यंकटी सांडो ही कल्पना जगातल्या कुठल्याही वाङ्मयात आपल्याला आढळणार नाही. ही केवळ भारतीय विचारामधली उदात्तता आहे, हिंदू विचारातली उदात्तता आहे आणि तीच ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचा पुढचा भाव अतिशय विलक्षण आहे. तया सत्कर्मी रती वाढो. केवळ माझ्या चुकांची जाणीव होऊन, मला त्याची उपरती होऊन, मला त्याचा पश्चाताप होऊन माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन पूर्णार्थानं येत नाही. त्या परिवर्तनाचा एक टप्पा पूर्ण झालेला असतो, परंतु दुसरा टप्पा असतो की तया सत्कर्मी रती वाढो, की माझं जे आयुष्य आहे ना ते केवळ माझ्यासाठी न ठरता ते समाजासाठी फलदायी ठरलं पाहिजे, सत्कर्माची त्याला गोडी लागली पाहिजे. हे सांगणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मदिवस हा जगाला चिरकाल प्रेरणा देणारा जन्मदिवस आहे. परंतु हा जगाला चिरकाल प्रेरणा देणारा जन्मदिवस जर ठरायचा असेल तर ती जबाबदारी ज्ञानेश्वर माऊलींचे जे वारसदार आहोत, परंपरेनं आपण त्यांचे वारसदार आहोत, विचारानं आपण त्यांचे वारसदार आहोत, कार्यानं आपण त्यांचे वारसदार आहोत, हे आपल्या सगळ्यांच्यावरती आहे. आणि जगामध्ये कोणत्या विचाराचा प्रसार होतो तर जगामध्ये नेहमी हा सामर्थ्यशाली लोकांच्या विचारांचा प्रसार होतो. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक संकल्प साहजिकपणे निर्माण झाला पाहिजे की आज आमच्या पुन्हा भारत मातेला आम्ही तिच्या उच्च स्थानावरती बसवण्यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी आम्हाला ज्या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही शक्य करणार आहोत. आज जगातली परिस्थिती बघितली तर भारताच्या दृष्टीने अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे. जगामधल्या गेल्या 5-6 महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, विशेषतः भारताच्या संदर्भात, त्याचा उल्लेख एका विद्यार्थ्यानं आत्ता त्याच्या बोलण्यामध्ये केला आणि अतिशय योग्यपणानं त्यानं सांगितलं की हे जे सिंदूर ऑपरेशन सिंदूर झालं ना त्याच्यामध्ये भारतीय तंत्रज्ञानाची कमाल जगाला पाहायला मिळाली. भारतीयांची बुद्धिमत्ता काय चमत्कार करू शकते, भारतीय सैनिक कोणत्या दर्जाचा पराक्रम गाजवू शकतात आणि भारतीय तंत्रज्ञानाची अचूकता काय असू शकते हे सगळं जगाला बघायला मिळालं. आणि त्यामुळे एका अर्थानं जगाचे जे स्वघोषित दादा आहेत ना त्यांच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे असं म्हणायला निश्चित वाव आहे. आणि असे धडकी भरलेले लोक आज पाठिंबा कोणाला देत आहेत तर जे वर्षानुवर्ष दहशतवादाला खतपाणी घालत आहेत त्यांना ते बरोबर सन्मानानं बसवत आहेत, त्यांना वरच्या पदावरती देत आहेत, त्यांना अधिकाधिक मदत उपलब्ध करून देतात. याचं कारण असं आहे की हे दादा लोक घाबरलेले आहेत.
आणि हे दादा लोक कशासाठी घाबरलेत? दादा लोक भारताच्या सामर्थ्याला तर घाबरलेले जरूर आहेत, पण ते भारताच्या विचाराला देखील घाबरलेले आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही परिस्थिती आव्हानात्मक जरी असली तरी आपण सगळ्यांनी घाबरून जाण्याचं किंवा कच खाण्याचं कारण नाही. कारण आपल्या सगळ्यांच्या मागे आदर्श उभा आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा. सर्व प्रकारची प्रतिकूलता असताना देखील हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं. राजमाता जिजाऊ आणि थोरले महाराज म्हणजे शहाजीराजे यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणेनं स्वराज्याची संकल्पना या भूमीमध्ये प्रत्यक्षात आणणारे शिवाजी महाराज याच भूमीमध्ये कर्तृत्व गाजून गेलेत. त्या भूमीमध्ये वावरणारी आपण माणसं आहोत. त्यामुळे या संकटांना, या आव्हानांना आपण घाबरण्याचं कारण नाही. कवीनं असं म्हटलं, नका संकटांना भिवू येऊ द्याती, नका संकटांना भिवू येऊ द्याती, समर्था पुढे संकटे नम्र होती. त्यामुळे आपल्या पुढे जर संकट निर्माण व्हायची असेल ना, तर या संकटामध्ये संधी आहे, आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आणि ही संधी कुठं आहे? ही संधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. मग ती संधी आमच्या शाळेच्या वर्गांमध्ये आहे, ती संधी आमच्या शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये आहे, ती संधी आमच्या संगणक प्रयोगशाळेमध्ये आहे, ती आमच्या घरादारामध्ये आहे, ती आमच्या प्रत्येक चौकामध्ये आहे. ती संधी आपण ओळखायला शिकलं पाहिजे. आणि या युवा मनांच्यामध्ये ही प्रेरणा निर्माण केली पाहिजे की स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर आम्ही प्रगती केली, पण ती प्रगती एका टप्प्यावरती असताना मला त्याचा आनंद आणि अभिमान जरूर आहे. परंतु प्रगतीचं ते उंच शिखर अजूनही थोडंसं लांब आहे. त्या शिखरावरती जाण्याची प्रेरणा या युवा मनांच्या मध्ये आपण निर्माण केली पाहिजे आणि त्यांना सदैव आपण मार्गदर्शन करत राहिलं पाहिजे, प्रेरणा देत राहिलं पाहिजे. ही प्रेरणा देत असताना आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श कुठला असायला पाहिजे? तर भारतीय तत्त्वज्ञानानं असं सांगितलं की सर्व जगामध्ये ज्या वेळेला मंगल होईल तो सोन्याचा दिवस असेल. भारताच्या तत्त्वज्ञानामध्ये असं कधीही म्हटलं नाही की केवळ भारताचं मंगल झालं पाहिजे, केवळ महाराष्ट्रातल्या लोकांचं मंगल झालं पाहिजे, केवळ पनवेलमधल्या लोकांचं मंगल झालं पाहिजे. आपल्याकडे म्हणण्याची पद्धत अशी आहे की भवतु सब्ब मंगलम, सर्वांचं कल्याण व्हावं हीच भारताची इच्छा आहे. त्यामुळं आपली आकांक्षा त्याच्या खालची असू शकतच नाही, कारण आपण त्याच्या विचारांचे पाईक आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आकांक्षेचं प्रतीक ते म्हणजे आपल्याला त्या टोकावरती जायचं आहे. कोणतं आहे टोक? कवीनं असं म्हटलं की इतना आगे जिसका कोई छोर नहीं, जहाँ पूर्णता मर्यादा हो उस अनंत नभको है पाना. अशा अनंत नभाला गवसणी घालण्याचा संकल्प आपण आजच्या दिवशी करूयात आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी आपण अधिकाधिक कष्ट करूयात, हे नम्र आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर.